हा व्हिडिओ पूर्ण बिगिनर लेवलच्या ज्वेलरी मेकरसाठी आहे. ज्यांनी कधीच ज्वेलरी बनवलेली नाही आहे, जे नवीनच ज्वेलरीसाठी सुरुवात करत आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळं दाखवलं आहे. आपल्या हाताच्या मापाने थोडीशी आपण 3 mm ची वायर कट करून घेतली आहे गोल्डन, आणि त्यामध्ये आपण ब्ल्यू कलरचा मणी घालून घेतला आहे. ब्ल्यू कलरचा मणी घातल्याच्या नंतर आपण गोल्डन कलरचा बारीक मणी घालून घेतोय. आणि जेव्हा आपण हे आपल्याला लॉक करायचं असतं त्यावेळेला ब्ल्यू कलरच्याच मण्यामधून परत फिरवून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण गोल्डन कलरचा मणी घालतो त्यानंतर गोल्डन कलरच्या मण्यामधून नाही घ्यायचं, ब्ल्यू कलरचा जो मणी घातलेला आहे ना त्याच्यातून फिरवून घ्यायचं. जसं मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते, नीट बघा. म्हणजे ते लॉक होतं. म्हणजे ते लॉक होतं, फिट होऊन जातं. एकदा ब्ल्यू कलरमधून घालून घेतला, त्यानंतर गोल्डन मणी घालून घेतला आणि गोल्डन मणीच्या बाहेरून फिरवून घेतलेला आहे, ब्ल्यू कलरच्या मणीमध्ये टाकलं. ही वायर ब्ल्यू कलरच्या मणीमधून टाकून घेतली. आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण 5 किंवा 6 तुम्हाला जितके पाहिजे तितके मणी ओवून घ्यायचे आणि हे पूर्ण राऊंड फूल बनवून घ्यायचं. याचं आपण ज्या वेळेला हे आता मी हे वेगळं बनवते त्यामुळे मी ब्ल्यू कलरचं घेतले, पण जेव्हा आपल्याला मोत्याचे दागिने बनवायचे असतात त्यावेळेला आपण अशीच प्रोसेस पूर्ण फॉलो करायची. मोती घालून घ्यायचा आणि त्याच्यानंतर गोल्डन कलरचा बारीक मणी घालून घ्यायचा आणि गोल्डन कलरच्या मण्याच्या बाहेरून मोत्यामधून ओवून घ्यायचं. पारिजातकाची फुलं किंवा मण्यांचे जे छोटे छोटे दागिने असतात, कानातलं किंवा गळ्यातल्याचे पेंडंट बनवले जातात, ते सेम ह्याच प्रकारे बनवले जातात. आपले आता 5 राऊंड कंप्लीट झालेले आहेत. 5 राऊंड कंप्लीट झाल्याच्या नंतर पहिली जी वायर आहे ती वायर आणि ही वायर पूर्ण गोल फिरवून घ्यायची, ट्विस्ट करून घ्यायची आणि त्याच्यानंतर प्रत्येक एका मणीमधून फिरवून घ्यायची, म्हणजे ती फिट्ट होऊन जाईल. नंतर त्याला हुक लावून घेतलंय. हुकला पण आपण सेम तशीच प्रोसेस केलेली आहे. हुक अडकवून घेतलं त्याच्यामध्ये आणि वायर थोडी पूर्ण फिरवून घेतली, ती हाईड करून घेतली वायर त्यामध्ये घालून. आता व्हिडिओमध्ये कदाचित दिसत नसेल, पण ती हाईड करून घेतली आहे.
आपले कानातले असे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ येत राहतील. बाय.